Audio Jungle. आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. सामाजिक उपक्रम आणि सर्वांचं मार्गदर्शन आणि आपल्या ह्या तळोजा म्हणजे आसावरी या संकुलामध्ये वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल दोन शब्द सांगितले. खरं तर वाढदिवस हे फक्त एक निमित्त आहे, पण त्या निमित्तानं कुठेतरी जनसेवेचा भाव आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि तो भाव, ती भावना अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाण्याचं काम समाधान भोईर आणि त्याच्या सहकार्यांनी केलेलं आहे. मला खरंच खूप त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी वेगळे तामझाम करणं, कुठेतरी मोठे गेट टुगेदर करणं, यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच रस राहिला नाही. आपला कार्यक्रम हा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच साजरा व्हायला पाहिजे, ही माझी भावना कायम राहिली. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझे सहकारी, माझे कार्यकर्ते सुद्धा तोच भाव पुढे घेऊन त्या ठिकाणी काम करतायत. आणि त्यामुळे आज त्यांनी तळोजा फेज 2 मध्ये आमच्या माय माऊलींसाठी काही लोकोपयोगी वस्तूंचं वाटप या ठिकाणी केलं. मग त्यात काही वस्तू असतील, साड्या असतील, छत्र्या असतील, अशा पद्धतीनं हे वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शेवटी वाढदिवस हे काय प्रत्येक वर्षी येणारा विषय आहे, एक निमित्त असतं. पण त्या निमित्तानं कुठेतरी आम्ही जनसेवेचा काही विषय करू शकतो का, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसू शकतो का, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवू शकतो का, हा एक प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असतो. त्यामुळे गेल्या 1 तारखेपासून खरं तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज 11 तारीख आहे. वाढदिवस तर खरं उद्या आहे, पण तरी सुद्धा अनेक कार्यक्रम, म्हणजे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कार्यक्रम वेगवेगळ्या विषयांचे, सामाजिक तर कार्यक्रम आहेतच, पण त्याचबरोबरीनं सांस्कृतिक कार्यक्रम, कला कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, पर्यावरण विषयाचे कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या विषयांना न्याय देणारे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केलेले आहेत. अगदी खारघर पासून पनवेल पर्यंत, खांदा कॉलनी पर्यंत, नवीन पनवेल पर्यंत, कामोठे, कळंबोली, या ठिकाणी आज तळोजा, पनवेलचा संपूर्ण ग्रामीण भाग, या सगळ्या भागामध्ये अनेक कार्यक्रम साकारले गेलेत. उद्या सुद्धा अनेक कार्यक्रमांची मालिका आहे. आणि त्यामुळे हेतू एकच आहे की निमित्त आपल्या वाढदिवसाचं, पण माय माऊलींसाठी काहीतरी, युवा शक्तीसाठी काहीतरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी, कामगारांसाठी काहीतरी, या सगळ्या समाज घटकांना न्याय देणारं काही करता यावं, हा भाव त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कार्यक्रम खूप चांगला आणि दर्जेदार झाला. समाधान भोईर आणि त्याच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे अधिवेशन नुकतंच संपलेलं आहे. आपली जी कारकिर्दी आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी निश्चितच असा कोणकोणते महत्वाचे प्रश्न देखील या म्हणजे अधिवेशनामध्ये देखील आपल्याला मांडता आले आणि आपल्याला वाटतं की बाबा त्या माध्यमातून खरोखर जनतेला नाही मिळू शकतो. खरं तर अनेक विषयांना वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मांडण्याचा आपण प्रयत्न केला. अनेक विषय लक्षवेधीमध्ये मांडले, अनेक विषय औचित्यामध्ये मांडता आले, अनेक विषय विशेष उल्लेखच्या माध्यमातून मांडता आले. पण सगळ्यात महत्वाचा विषय मी जो केला की पनवेल महापालिका क्षेत्र, पनवेल पासून अगदी धानसर पर्यंत, तळोजा वगैरे हा संपूर्ण भाग, या भागातले जे जे काही प्रश्न आहेत, या विषयाला एकत्रित करून एक अल्पकालीन सूचना मी मांडली. आणि त्यात विस्तृत उत्तर मला त्या सरकार म्हणून मंत्री महोदयांनी दिलं. मग त्यात पनवेलचा पाणी प्रश्न असेल, त्यात तात्काळ काय काय करणार, म्हणजे शिलार धरणामध्ये आम्ही आरक्षण मिळवून घेतलं, तो प्रश्न आमचा सुटणार आहे, आरक्षण मंजूर झालं, प्रक्रिया सुरू झाली, पण हे होण्यासाठी 5 वर्ष लागतील. 5 वर्षांनी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी नसणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याचा प्रयत्न आम्ही करतोय. एक प्रश्न सुटलेला आहे, पण त्याच्यामध्ये तात्काळ पाणी पुरवठ्यासाठी काय करणार. मग यासाठी नावाशेवा टप्पा 3 ची योजना जी संथ गतीने सुरू आहे, ती पूर्ण करण्यासाठी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे तो विषय मार्गी लागतोय. त्याचबरोबरीनं नैना भागातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपण मांडलेत, तो विषय सुटतोय. या ठिकाणी पनवेलसाठी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होऊ नये, सांस्कृतिक विकास व्हावा, आम्हाला एखादं नाट्यगृह इथं मिळावं, कला दालनं मिळावी, त्या ठिकाणी आमचे गार्डन सुसज्ज असावे, त्या ठिकाणी सिडकोकडनं पार्किंगचा जेवढा मोठा प्रश्न सोडवला गेला नाही तो सोडवला जावा. म्हणजे आम्हाला आज घरं घेताना एखादं पार्किंग मिळतं, पण एका घरात 2-3 गाड्या झाल्या, आता त्या गाड्या रस्त्यावरती यायला लागल्या. मी सांगितलं याच्या पुढच्या ज्या काही समस्या आहेत, म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रारी ज्या तुम्हाला बघायला मिळतील भविष्यात, त्या पार्किंगच्या वादातून झालेल्या जास्त बघायला मिळतील. त्याची सुरुवात झालेली आहे. मग यासाठी प्लॉट द्यावे लागतील. सिडकोनी त्यासाठी प्लॉट सोडले नाही. मी सांगितलं सिडकोनी त्यासाठी प्लॉट दिले पाहिजे आणि त्याच्यावरती मल्टी लेवल पार्किंग विकसित केली पाहिजे. आपल्याला जमत नसेल तर प्लॉट आम्हाला द्या, महापालिका त्याची डेव्हलपमेंट करेल. त्यामुळे असे अनेक विषय आपण मांडले. हेवी वाहतूक जी आहे, अवजड वाहनांची वाहतूक शहरांच्या अंतर्गत होता कामा नये. आमच्या ऍडव्होकेट महेश लोहारचा मृत्यू खारघरमध्ये त्या विषयात झाला. आम्ही पाठपुरावा करून त्यांना 75 लाखाची मदत आणि त्यांच्या नावाने अँब्युलन्स
ही मिळवून घेऊ शकलो, ती लोकार्पित करू शकलो, पण यातून प्रश्न सुटणार नाहीये. त्या ठिकाणी असे अनेक परिवार जे दुःखाच्या खाईत लोटले जातात, त्यांना आधार देण्यासाठी ही हेवी वाहतूक शहरातून होता कामा नये, ती हायवेने करा. आणि जर का शहरातून करायची असेल तर अनिवार्य असेल काही विषयामध्ये, तर त्याला आपण काहीतरी एक वेळ नक्की करा. त्याला पोलीस एस्कॉर्टिंग द्या, की त्या कालावधीमध्ये तो कोण बिल्डर आहे त्याच्याकडनं पैसे घ्या, की बाबा तुला आम्ही पोलीसचं एक पायलट देऊ पुढे मोटरसायकलवर, आणि तुमचे सगळे त्या 2 तासामध्ये 3 तासामध्ये तुमचे सगळे जे काही हेवी वाहतूक आहे त्या 3 तासात करा. आणि पोलीस पायलट असेल तर नागरिक पण सुरक्षित राहतील. अशा पद्धतीने अनेक अभिनव विषय करण्याचा आपण प्रयत्न केलाय. त्यामुळे या विषयामध्ये टप्प्याटप्प्याने न्याय मिळेल. या विषयात आम्ही अजून एक विषय केला, की जो तळोजा डम्पिंग ग्राउंडचा विषय होता, की तिथे डम्पिंग ग्राउंड आहे. आपण तिथे साईटवर पण जाऊन आलो. आणि तिथे काय झालंय, की त्या शहराच्या मध्ये डम्पिंग ग्राउंड लोकांना त्रास होणं चालू झालंय. अनेक वर्ष हा प्रश्न सागरजी आपण मांडताय, नागरिक मांडतायत, सगळेच मांडतायत. पण या विषयाला कुठेतरी वाचा फोडण्याची गरज आहे. आणि म्हणून मग आपण त्यात संघर्ष केला आणि त्या विषयामध्ये समिती गठीत करून घेतली. आणि त्या कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ती समिती गठीत झाली. त्यामुळे त्याच्या खाली आता आपल्याला निर्णय करावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल, तो आपण करू. त्यामुळे ज्या गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या भागामध्ये त्या सिडको डम्पिंग ग्राउंडचं विषारी पाणी येऊन तलाव दूषित होतात, नागरिकांना वेगवेगळे आजार होत आहेत, त्या विषयात आपण आवाज उचललेला आहे. या प्रदूषण विषयात आवाज उचललेला आहे. या भागामध्ये प्रदूषणाचा खूप मोठा विषय आहे. त्या ठिकाणी एमपीसीबी बोर्डाकडून जे काही दुर्लक्ष केलं जात आहे, नद्यांना प्रदूषित केलं जात आहे, सॉइल म्हणजे जमीन प्रदूषित करणं, हवा प्रदूषित करणं आणि त्या ठिकाणी पाणी प्रदूषित करणं, या तीनही विषयावरती आपण आवाज उचललाय, नो कॉम्प्रोमाइजची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे त्यात पाठपुरावा करण्याचे विषय ते आपण करतोय. खरं तर कसं आहे, की काही विषय तात्काळ सुटतात, एका फोनवर सुटतात. काही विषय मांडावे लागतात आणि प्रक्रियेने जावं लागतं. आणि काही विषयांमध्ये पाठपुरावा गरजेचा असतो. जे मार्ग असतील ते मार्ग अवलंबून आपण ते प्रश्न सोडवणार आणि त्यासाठीचा यशस्वी प्रयत्न करणार, हे या निमित्तानं सांगतो. बावनकुळे साहेब काल आले होते. खूप महत्वाची म्हणजे त्यांनी गिफ्टच दिली म्हणायला लागेल आपल्याला वाढदिवसाची, की डिलिमिटेशनमुळे पनवेलचे 2 विधानसभा मतदारसंघ होतील आणि एकामध्ये अर्थातच आपल्याला या ठिकाणी संधी वरिष्ठांनी दिलीच आहे असं जवळपास त्यांनी जाहीर केलं. खरोखरच या गोष्टीकडे म्हणजे ती वाढदिवसाची गिफ्ट म्हणून पाहता, की बाकी देखील म्हणजे त्याच्यामध्ये ट्रोलिंग चालू आहे. कोणी म्हणाल की बाबा कोणाचा पत्ता कट होतो काय, या सगळ्या गोष्टी देखील झालेल्या आहेत त्या ठिकाणी चर्चा झाल्या. कसं आहे, की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की तिला आम्ही आई म्हणून काम करतो. आणि इतके संस्कार प्रचंड आमच्या सगळ्यांवरती आहेत, की मला काहीतरी मिळावं म्हणून आजपर्यंत आम्ही कामच केलं नाही. आम्ही काम तेव्हापासून करतो जेव्हा भाजपची सत्ता येण्याची काही चिन्हच नव्हती. अगली बारी अटल बिहारी हा आमचा नारा होता. अटलजींची सत्ता कधी येईल माहित नव्हतं. दूर दूरपर्यंत अंधकार होता. जर का असं कुठलं काहीतरी मला पाहिजे, माझ्या परिवाराला पाहिजे असं असतं, तर या पार्टीत आम्ही कामच करू शकलो नसतो. आमचं सुदैव आहे की 2014ला मोदीजींसारखा नेता आम्हाला प्राप्त झाला. त्यांनी यंत्रणा हातात घेतली आणि आज बघेल तिथे सत्ता, ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे. हे भाग्य आहे. पण यासाठी आमच्या पूर्वजांनी जो संघर्ष केलाय तो महत्वाचा आहे. आपल्या पनवेलमध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात असे देवदुर्लभ कार्यकर्ते भाजपकडे आहेत, की ज्यांनी संघर्ष केला, सत्ता हवी हे डोक्यात न येता त्यांनी जो संघर्ष केला त्यातून ही पार्टी उभी आहे. आमचे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील हे त्यातलंच एक नाव आहे, की ज्यांनी मला काहीतरी पाहिजे, माझ्या परिवाराला काहीतरी पाहिजे म्हणून कधीच या भाजपचं काम सुरुवात केली नव्हती. तर अशा परिवारातून मी येतो, तर मला भविष्यात काहीतरी मिळेल म्हणून मी कधीच काम मीही करणार नाही. माझ्यावर ते संस्कार आहेत. बघा, पक्षाने मला न मागता खूप काही दिलं. न मागता मला राज्याचं युवा मोर्चाचं सचिव केलं 2010ला. मला 2013ला न मागता पंकजाताई मुंडे अध्यक्ष असताना त्यांच्या बरोबर राज्याचं महासचिव केलं युवा मोर्चाचं. मी न मागता मला भाजपच्या युवा मोर्चाचा प्रदेशाचा अध्यक्ष केला जेव्हा मी आमदार पण नव्हतो. त्या पदावर तर रती महारथी मंत्री असं दर्जाची लोक राहिलेली आहेत. मग त्याच्यानंतर मला संपूर्ण भाजपचं राज्याचं महासचिव केलं, की जो मी वयाने लहान असून सगळे दिग्गज मंडळी त्यांचं मी नेतृत्व करावं ती संधी पक्षाने मला दिली. त्यानंतर न मागता मला जर का भाजपनी, आमच्या नेत्यांनी, देवाभाऊंनी, आदरणीय बावनकुळे साहेबांनी, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील. यांनी मला जर का एवढं भरभरून दिलं, तर मी मला काहीतरी पुढे पाहिजे अशा आविर्भावात कधीच राहत नाही, जगत नाही, वावरत नाही. मला त्याची चिंता नाही. कारण मला माहितीये की सगळ्यांना 2 डोळे असतात. आमच्या भाजपच्या नेतृत्वाला 3 डोळे असतात. तो तिसरा डोळा कार्यकर्ते काय चांगलं करतायत, काय वाईट करतायत हे बरोबर बघत असतात. आणि त्यामुळे मला काहीतरी मिळेल हे मला कधीच नको होतं. पण पक्षाने मला आमदार केलंय, त्याचा उपयोग करून जनसामान्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मी काम करतोय. त्यामुळे हा प्रयत्न मी सुरू ठेवणार. आणि बघा, नशिबात असतं ना ते आपल्याला मिळतच असतं, ते आपलं कोणी काढून नेऊ शकत नाही. ते घडतं, कसंही असलं तरी फिरून ते येऊन घडतं. आणि त्यामुळे जर का डिलिमिटेशन होतंय हे दिसतंय आपल्याला, आणि डिलिमिटेशन होणार असेल, मतदारसंघ वाढणार असतील, आणि त्यात आमदार प्रशांत ठाकूर जे आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना
त्यांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे. ते इतके वर्ष जनसामान्यांच्या कल्याणासाठी काम करतात, त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे आहेच. पण पक्षाला असं वाटत असेल की ठीक आहे, विक्रांतला एक संधी देऊन त्या माध्यमातून अजून एक या ठिकाणी आमदार दिला तर लोकांना अजून उपयोग होऊ शकेल, त्या माध्यमातून अजून प्रश्न सुटू शकतील. कारण लोकसंख्या प्रचंड आहे. 15 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन हे महापालिका झाली तेव्हाचा आकडा होता. म्हणजे आता तो 20 लाखापर्यंत गेला असेल. आता जेव्हा तिसरी मुंबई, नैनासारखे प्रकल्प येतील, तेव्हा या डेमोग्राफीमध्ये खूप लोकसंख्या वाढणार आहे. मग इथे 2 काय 4 आमदार कमी पडतील, अशी स्थिती असणार आहे. तर त्यामुळे तो जरी नेता म्हणून बावनकुळे साहेबांनी जरी काही म्हटलं असलं, तरी मी त्याला लगेच मला खूप काही असं झालं, गिफ्ट झालं, असं मी कधी विचार करत नसतो. नेता म्हणून त्यांचं प्रेम आहे. ते आले, 2 तास कार्यक्रमात होते, भरभरून त्या ठिकाणी ताकद दिली, शुभेच्छा दिल्या, सगळ्या नागरिकांशी संवाद साधला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हेच खूप आहे. आज कुठला नेता आणि महाराष्ट्रातले महसूल मंत्री येणं आणि 2 तास एखाद्याच्या कार्यक्रमात थांबणं हे एवढं सोपं नसतं. ते कुठेतरी प्रेम माझ्यावरती त्यांचं आहे. मी ते कमवू शकलो, मी भाग्यवान समजतो आणि त्यामुळे असे विषय घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय होईल ते बघूया. पण मतदारसंघ वाढतील, त्यातून अनेक आमदार वाढतील, त्यात चांगलं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करता येईल, हे वास्तव आहे. तर तलोजामध्ये मोठा दिसणं अपघात झालाय, त्यामुळे दुर्दैवाने हो. दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. खारघर येथील युवकांना तुम्ही न्याय मिळवून दिला आहे, तलोजातील युवकांना कसं दिलाय? त्या विषयात सुद्धा मी लक्ष घालतोय. खरं तर ही समस्या खूप मोठी आहे. एक एक विषयाला आपण लक्ष घालून किती सुटणार हा खरं तर मोठा विषय, प्रश्नचिन्हच आहे. या विषयाला पॉलिसी म्हणून काही विचार करावा लागणार आणि तोच विषय मी आता सभागृहात घेतलाय की शहराची वाहतूक स्थिती ही विस्कळीत होत चालली. 2 बाजूला पार्किंग होते आणि त्यामुळे सगळी वाहनाची जामिंग, ट्रॅफिक होते. अजून तर सगळी फ्लॅट्स भरले पण नाहीयेत, अजून लोकसंख्या पूर्ण आली पण नाहीये. ज्या दिवशी हे पूर्ण भरेल त्या दिवशी शहराची बिकट अवस्था नको व्हायला, यासाठी कुठेतरी विजन ठेवून आम्ही काम केलं पाहिजे. ते आम्ही काम करतोय. त्यामुळे त्या परिवारांच्या विषयात सुद्धा आपण पाठपुरावा करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते नक्की करू.